अमरावती जिले के दरियापुर स्थित नवजीवन हॉस्पिटल पर लापरवाही के गंभीर आरोप लगे हैं, जहां एक गर्भवती महिला और उसके गर्भस्थ शिशु की मौत के मामले में अब तक कोई ठोस कार्रवाई नहीं की गई। इस घटना से आक्रोशित युवा सेना ने जिलाधिकारी को ज्ञापन सौंपते हुए स्पष्ट अल्टीमेटम दिया है। अगर दोषी डॉक्टरों पर तत्काल कार्रवाई नहीं की गई तो उग्र आंदोलन किया जाएगा। प्राप्त जानकारी के अनुसार कड़ाशी निवासी वर्षा दीपक कुटेमाटे को प्रसव पीड़ा के चलते नवजीवन हॉस्पिटल में भर्ती किया गया था, लेकिन आरोप है कि डॉक्टर माधुरी साबळे अस्पताल में मौजूद नहीं थी, फिर भी प्रसव कराने की कोशिश की गई। स्थिति बिगड़ने पर महिला को जिला अस्पताल रेफर कर दिया गया, जहां उसकी और शिशु की मौत हो गई। घटना के बाद जिला प्रशासन ने जांच समिति गठित की है, लेकिन मृतकों के परिजनों और समाजजनों को उस समिति पर विश्वास नहीं है। युवा सेना और कोड़ी महादेव समाज ने मांग की है कि निष्पक्ष जांच हेतु उच्च स्तरीय समिति गठित की जाए और दोनों डॉक्टरों का मेडिकल लाइसेंस तुरंत रद्द किया जाए, अन्यथा आमरण अनशन और सड़क पर उतरने का इशारा दिया गया है। अमरावती से न्यूज फर्स्ट के लिए दुर्वास रोकडे की रिपोर्ट। दर्यापूर येथे डॉक्टर रवींद्र साबळे यांचं जे नवजीवन हॉस्पिटल आहे, या हॉस्पिटलमध्ये कळाशी येथील वर्षा दीपक कुटेमाटे ही महिला प्रस्तुतीकरता ॲडमिट करण्यात आली होती आणि डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे त्या महिलेचा आणि त्या बालकाचा मृत्यू झालेला आहे। आणि आज आम्ही सर्व कोळी समाजातील जे बांधव आहेत त्या दीपक वर्षा कुटेमाटे यांना न्याय मिळण्याकरता आणि डॉक्टर रवींद्र साबळे यांच्या हॉस्पिटलला गव्हर्नमेंटने सील करावे अशी आमची मागणी घेऊन आज आम्ही कलेक्टर ऑफिसवर आलेलो आहोत। आणि आमच्यासोबत महिला आहेत आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशावरून एक समिती तयार करण्यात आलेली होती, परंतु त्या समितीचा आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा अहवाल आजपर्यंत समोर आलेला नाही आणि त्या चौकशीमध्ये सत्य काय आहे ते उघड झालेले नाही। जोपर्यंत या गोष्टीचा उलगडा होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, परंतु लवकरात लवकर शासनाने या गोष्टीची दखल न घेतल्यास कोळी समाजातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। जी धक्कादायक प्रकरण झालेलं महाराष्ट्रात चालू आहे, दीनानाथ मंगेशकरचं प्रकरण असो किंवा हागोने यांचं प्रकरण असो, त्याच पाठोपाठ डॉक्टर रवींद्र साबळे यांच्या पत्नी त्यांच्या त्या डिलिव्हरी करताना त्यांच्या इकडून चुकीनं ज्यावेळेस त्या महिलेचा मृत्यू झाला त्यांच्यावर अजूनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही आहे। आणि लवकरात लवकर शासनाने त्याच्यात पाठपुरावा करून जी कमिटी नेमली ती कमिटी नातेवाईकांना मान्य नसून त्या कमिटीत दुसरी त्याच्या जागी उच्चस्तरीय कमिटी नेमण्यात यावी अशी नातेवाईकांची व अशी पूर्ण कोळी समाज बांधवांची विनंती आहे। व त्यामध्ये त्या कमिटीमध्ये त्यांच्या नातेवाईकांना कोणतरी असावा, त्यावेळेस ती कमिटीचे काम जे आहे ते सुरळीत चालेल असं सर्वांचा आरोप आहे त्या कमिटीबद्दल।